नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र भस्मे आणि आपण पाहत आहात डॉक्टर राजेंद्र भस्मे टॉक्स. अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली येथे सुरू असलेल्या भारत आणि विंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या उपहारानंतर भारतीय संघानं विंडीज संघाचा 248 धावांवर खुर्दा उडवला आणि 270 धावांची आघाडी घेतली. या 248 धावांमध्ये कुलदीप यादवनं 5 विकेट काढल्या तर रवींद्र जडेजानं 3. म्हणजे आपल्या फिरकी द्वयीसमोरच विंडीजचा संघ ढेपाळला. खरं तर वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराह यांना एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली. यावेळी भारतीय संघाने 518 धावांवर डाव डिक्लेअर केला. त्यापूर्वी भारतीय संघाच्या कर्णधाराचं शतक झालं आणि त्यानंतर यशस्वी जयस्वाल धावबाद झाला. त्यावेळी मात्र सोशल मीडियावर यशस्वी जयस्वालच्या धावबाद होण्यावर अनेक कल्लोळ चालू होता. पण पंचांचा निर्णय अंतिम धरला जायला पाहिजे, त्यामुळं काही या विषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यानंतर भारतीय संघाचा आणि ऑस्ट्रेलियन संघाचा महिलांच्या विश्वचषक स्पर्धेमधील सामना आज दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होत आहे. यामध्ये भारतीय फलंदाजांची सलामीने चांगली कामगिरी केली पाहिजे, कारण जगज्जेता ऑस्ट्रेलिया गेली कित्येक वर्ष जगज्जेताच आहे आणि त्यांच्यासारख्या प्रोफेशनल संघाबरोबर खेळताना भारतीय संघाने आपली फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उंचावून ऑस्ट्रेलियाला सनसनीत चपराक मारली पाहिजे, असं माझं मत. धन्यवाद.